नमस्कार, मी सुवर्णा. आयोग पोरकाच या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जेव्हा हे मी नाव उच्चारलं तेव्हाच आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत. जेव्हा महिला अत्याचाराच्या घटना समोर आल्या तेव्हा राज्य महिला आयोगाविषयी आपण बोललो. राज्य महिला आयोगाला गेल्या 1-1.5 वर्षाहून अधिक काळापासून अध्यक्षच नाहीये. राज्य महिला आयोग कशासाठी? तर महिलांच्या छोट्या छोट्या प्रश्नांपासून भल्या मोठ्या आलेल्या त्यांच्यावरच्या संकटापर्यंत त्यांना सोबत करण्यासाठी, पोलिसांकडून लागणारं सहकार्य मिळवून देण्यासाठी, वेगवेगळ्या कारणासाठी महिला जिथे सक्षम नाहीत तिथे त्यांच्या पाठी खंबीर उभं राहण्यासाठी. पण या राज्य महिला आयोगालाच गेल्या 1.5-2 वर्षांपासून अध्यक्षच नाहीये. त्यामुळे आपण म्हणतोय महिला आयोग किंवा आयोग पोरकाच. बोलणार आहोत या सगळ्याविषयी या विशेष कार्यक्रमात. महत्वाची ही घडामोड आहे. खरं तर गेल्या 2-3 दिवसांपासून वारंवार याविषयी बोललं जात आहे. राज्य महिला आयोग पोरकाच असलेला बघायला मिळतोय. महिला आयोगाला अध्यक्ष मिळणार तरी कधी आहे? आणखी किती महिलांचे बळी गेल्यावर, आणखी किती महिलांवर अत्याचार झाल्यानंतर राज्य महिला आयोगाला अध्यक्ष मिळणार आहे? नराधमांना वचक कसा बसणार आहे? बलात्काराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरलेला असताना, महिला अत्याचाराचं सत्र सुरूच असताना आज आपण बोलतोय राज्य महिला आयोगाविषयी. या आयोगाला अध्यक्षच नसल्याविषयी. ही अत्यंत खेदकारक आणि गंभीर बाब आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रतिनिधी चंद्रमुखी देवी या साकीनाक्यामध्ये आलेल्या होत्या. त्यांनी साकीनाक्यामध्ये घटनास्थळाची पाहणी केली. पोलीस स्टेशनला त्या गेल्या. साकीनाका पोलीस स्टेशनला त्यांनी आढावा घेतला सगळ्या घटनेचा आणि त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ती आपण बघणार आहोत. महाराष्ट्र ऐसा राज्य है जहां पर पिछले 2 वर्ष से राज्य महिला आयोग का गठन नहीं है। और आप जानते हैं कि राज्य महिला आयोग या राष्ट्रीय महिला आयोग महिलाओं के प्रति संवेदनशील है, महिलाओं के प्रति जवाबदेह है। और जिस राज्य में 2 वर्ष से राज्य महिला आयोग का गठन नहीं है, इसका अर्थ ये है कि राज्य सरकार महिलाओं के प्रति संवेदनशील नहीं है। क्योंकि अगर उन्होंने इसका गठन किया होता तो बहुत सारी समस्याओं को लेकर महिलाएं सीधा उन तक पहुंचती, लेकिन वो नहीं पहुंच सकी। भाजपच्या आमदार श्वेता महाले या आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई सुद्धा आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. श्वेता महाले या भाजपच्या आमदार आहेत. त्याचबरोबर शक्ती कायद्यासाठी जी समिती गठीत करण्यात आलेली आहे त्यामध्ये सुद्धा त्या सहभागी आहेत. श्वेताजी, माझा पहिला प्रश्न आपल्यालाच आहे. राज्य महिला आयोगाला 1.5 वर्षाहून अधिक काळ उलटतो, अध्यक्षच नाही आणि जेव्हा जेव्हा महिला अत्याचाराच्या घटना समोर येतात तेव्हा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाविषयी बोललं जातं. हे अत्यंत खेदकारक आहे. काय सांगाल? नमस्कार. हो, अगदीच आपण पाहतोय गेल्या 1.5 वर्षापासून ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामधील महिलांवरती अत्याचार होत आहेत, एका पाठोमाग एक हे अत्याचार चालूच आहेत. 2-3 दिवसापूर्वी पुण्याची घटना घडली, त्याच्यानंतर साकीनाका येथील निर्भयाची घटना घडली, उल्हासनगरमध्ये काल संध्याकाळला एक घटना घडली, आज सकाळी परत अमरावतीमध्ये एक घटना घडली. आपण पाहतोय ह्या घटना ह्या गेल्या 2-3 दिवसातल्या ह्या घटना आहेत आणि गेल्या 1.5 वर्षापासून तर हे सत्र चालूच आहे. हे सरकार महिलांच्या बाबतीमध्ये अजिबातच संवेदनशील नाहीये. यांना जर महिलांच्या प्रती संवेदनशीलता असती तर यांनी तत्काळ महिला आयोग गठीत केला असता. बरोबर. शक्ती कायदा लवकरात लवकर लागू करावा यासाठी सुद्धा वारंवार विचार केला जातोय किंवा वारंवार जोर दिला जातोय की निदान शक्ती कायदा तरी लागू केला जावा, पण तेही होताना दिसत नाही. मला श्वेताजी आपल्याशी याविषयी सुद्धा बोलायचं आहे. पण महिलांसाठीचं आक्रमक नेतृत्व म्हणून तृप्ती देसाई यांना महाराष्ट्रभर ओळखलं जातं. तृप्तीजी, जेव्हा अशा सगळ्या घटना महिलांवरच्या अत्याचाराच्या, त्यांच्यावरच्या बलात्काराच्या आणि अल्पवयीन मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना आपण वारंवार बघतो आहोत, त्यांचे बळी जातात आणि मग राज्य महिला आयोगाचा अध्यक्ष कोण आहे, कधी येणार, अशा विषयी आपण बोलतो. काय सांगाल तुम्ही? मला आपल्याला सगळ्यात पहिला हेच सांगायचंय की महाराष्ट्राला महिला आयोगाचा अध्यक्षपद नाही, रिक्त आहे. ही म्हणजे किती दुर्दैवी बाब आहे.
वारंवार घटना घडतायत. अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला जातो, हत्या केली जाते. साकीनाक्याचं प्रकरण आपण पाहिलं असेल, पुण्यातली प्रकरणं पाहिली असतील, कोरोना काळामध्ये पाहिलं असेल की क्वारंटाईन सेंटरमध्ये सुद्धा बलात्कार झाले. परंतु 3 पक्षाच्या भांडणांमध्ये महिला आयोगाला अध्यक्ष नेमण्यात यांना काहीच घेणं देणं नाहीये. म्हणजे महिलांवर काही झालं तरी चालेल, परंतु त्यांचीच भांडणं चालली आहेत की आयोगाचं अध्यक्षपद कोण घेणार, कुठल्या महिलेला नेमायचंय. म्हणजे तुम्हाला महिलांविषयी काहीच वाटत नाही. इथं महिलांचे जीव चाललेत. कालचं आपण प्रकरण पाहिलं तर निर्भया बरोबर जसं 2012ला झालं होतं त्यासारखं महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये होतं. म्हणजे महिला किती असुरक्षित आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. राज्याला 3 गृहमंत्री आहेत, काय करतायत? मुख्यमंत्री काय करतायत? नुसत्या समिती गठन करून काही नाही होणार. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण जाऊन काही लगेच शिक्षा होत नाही. कोपर्डीच्या प्रकरणात अजूनही फासावर लटकवलं गेलेलं नाही. महिला आयोगाचा अध्यक्ष देणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि महिला आयोगाचा अध्यक्ष देण्यासाठी अनेक पक्षांमध्ये चांगल्या नेतृत्व करणाऱ्या महिला आहेत. का ऐकलं जात नाही? महिलांना आयोगाचं अध्यक्षपद जर दिलं नाही तर आज या महिलेबरोबर जे झालं हे वारंवार ज्या काही 90% घटना घडतायत या महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे, महिला आयोगाकडे न्याय मागायला जाऊ शकतात. पण तसं काही ठेवलेलंच नाहीये. खरंय. तृप्तीजी पुन्हा येते आपल्याकडे. श्वेता महाले सुद्धा आपल्या सोबत आहेत. श्वेताजी, आपल्याला असं वाटतं कोरोनाच्या या सगळ्या 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोनाच्या पेशंट्सकडे बघणं किंवा आरोग्य व्यवस्था सक्षम करणं यातच सरकार इतकं गुंतलं किंवा आपापसातली भांडणं सोडवण्यामध्ये सरकार इतकं गुंतलं की राज्य महिला आयोगाला अध्यक्ष नाहीये, त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, हे बघायला पण विसरलं सरकार? नाही, तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की कोरोनाच्या या उपाययोजनामध्ये सरकार गुंतलंय? तसं जर असतं तर महाराष्ट्र हा आपल्या... श्वेताजी, मला क्षमा करा, मी पुन्हा काही क्षणात आपल्याकडे येते कारण आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. श्वेताजी बोला एकदा. हॅलो. हा श्वेताजी, आवाज येतोय. आपण जे बोललात की हे सरकार कोविडच्या उपाययोजना करण्यामध्ये एवढं गुंतलंय का, तर मला आपल्याला एक सांगायचं आहे, तसं जर असतं तर आज आपल्या देशामध्ये महाराष्ट्र हे नंबर 1चं राज्य आहे की जिथे सर्वात जास्त कोविडचे रुग्ण आढळलेत, सर्वात जास्त मृत्यू हे कोविडच्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. हे सरकार फक्त यांनी आपल्या ज्या काही वैचारिक ठेवण यांची आहे ती ठेवण यांनी बाजूला ठेवलेली आहे. स्वतःच्या विचारांची यांनी तडजोड केलेली आहे आणि हे सगळेजण तिन्ही पक्षाची लोक हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी त्या खुर्चीवरती बसलेले आहे. जेव्हा जेव्हा हे सरकार कुठेतरी धोक्यात येतं, हे तिन्ही पक्षातले नेते एकत्र येतात, त्याच्यावरती विचार विनिमय करतात, फोटो सेशन करतात की आम्ही सगळे एकत्र आहोत, महाविकास आघाडीमध्ये काहीही अलबेल नाहीये, आम्ही सगळे गुण्यागोविंदाने नांदत आहोत. परंतु जेव्हा जेव्हा महिलांवरती अत्याचार असू देत, शेतकऱ्यांचा विषय असू दे, मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय असू दे, ओबीसीचा आरक्षणाचा विषय असू दे का कोविडचा विषय असू दे, या प्रत्येक जिथे जिथे आज महाराष्ट्रामध्ये अन्याय होते या प्रत्येक ठिकाणी सरकार म्हणून कमी पडत आहे. सरकारचा कुठलाही प्रशासकीय यंत्रणा ही महाराष्ट्रामध्ये दिसत नाहीये. हे तिन्ही पक्ष आपापली विचारधारा सोडून फक्त स्वार्थासाठी एकत्र आलेले, स्वार्थासाठी तिघही एकत्र आलेले आहेत. श्वेताजी, आपल्याशी बोलते पुन्हा तृप्ती देसाई सुद्धा आहेत. तृप्ती देसाई, मला खूप खेदानं हे सांगावंसं वाटतंय, आज सुद्धा अमरावतीतल्या एका 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. काल अमरावतीतच एका गतिमंद मुलीवर बलात्कार झाला, ही घटना समोर आली. पिंपरी चिंचवडमध्ये बलात्कार, वसईमध्ये बलात्कार, साकीनाक्यातली घटना गणेश चतुर्थीच्या दिवशी घडलेली. म्हणजे गणेश चतुर्थीपासून आजपर्यंत 3 दिवसात इतक्या सगळ्या बातम्या आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यात. महाराष्ट्र कुठे चाललाय तृप्तीजी? मला वाटतंय की महाराष्ट्र हा अधोगतीकडेच चाललेला आहे. कारण जिथं महिला सुरक्षित नाहीत ना त्या राज्यामध्ये आणि काय सुरक्षित असणार आहे? महिलांना सुरक्षित ठेवणं हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे. आपण जर पाहिलं मगाशी कोरोनाचा विषय निघाला, बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की कोरोना होता, कोरोनामुळे अधिवेशनं झाली नाहीत आणि म्हणून शक्ती कायदा आला नाही किंवा महाराष्ट्राचं महिला आयोगाचं अध्यक्षपद नेमलं नाही. मला इथं आधीच क्लिअर करायचंय की महिला आयोगाचं अध्यक्षपदही मागच्या वर्षी नेमलं गेलं असतं आणि शक्ती कायदा सुद्धा आला असता. परंतु पूजा चव्हाण प्रकरण आलं, सत्ताधारी नेत्यांवर आरोप झाले. रेणू शर्मांचं प्रकरण आलं, सत्ताधारी नेत्यांवर आरोप झाले. अशी काही प्रकरणं आली. औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाला,
तो सत्ताधारी नेत्यावर आरोप झाले, मग आपल्या आणि नेत्यावर आणि कारवाई करावी लागेल. तृप्तीजी हे सगळे आरोप महिलांशी निगडीत असलेलेच आहेत. नाही, महिलांशी निगडीत आहेत म्हणूनच शक्ती कायदा आला नाही, कारण शक्ती कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या यांना लागू झाल्या असत्या, आता सगळे जेलमध्ये बसले असते. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या महिला आयोग अध्यक्ष नेमल्या गेल्या नाहीत, कारण त्या अध्यक्षांना सुद्धा त्यांच्याच पक्षातल्या लोकांना वर कारवाई करायला लागली असती. अहो, तुम्ही काय बघताय? तुम्ही तुमच्या नेत्यांना जपताय. इथं सर्वसामान्य महिला ज्या आहेत त्या दररोज मृत्युमुखी पडतायत, त्यांना कशा पद्धतीनं जे आहे ती छेडछाड केली जाते, अत्याचार केला जातोय. अनेक ठिकाणी आपण पाहिलं असेल की पोलीस सुद्धा बऱ्याच वेळेला सहकार्य करत नाही, अशा तक्रारी आमच्याकडे येतात. पोलिसांना तिथं सहकार्य करून महिलांवर जो अत्याचार झालाय त्या संदर्भात तिथं नेमलेलं असतं, का केलं जात नाही? नक्की. तृप्तीजी आपल्याशी बोलते. श्वेता महाले सुद्धा आपल्या सोबत आहेत. महेश तपासे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. मात्र श्वेता महाले, आपल्याला एक प्रश्न होता, शक्ती कायद्याविषयी आता जो उल्लेख केला त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? शक्ती कायदा आधीच आला असता असं आपल्याला सुद्धा वाटतं? हो, अर्थात जर सरकारला संवेदनशीलता असती तर हा शक्ती कायदा लगेच आला असता. 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून तत्कालीन गृहमंत्री अनिलजी देशमुख साहेब कायदा आम्ही अंमलात आणला आणि त्याच्यानंतर 2-3 महिन्यामध्ये शक्ती कायदा अंमलात येईल अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा होती. परंतु आपण पाहिलंय त्यांच्या काळामध्ये वसुलीशिवाय काहीही झालं नाही. त्यांचा राजीनामा झाला आणि त्याच्यानंतर हे जे नवीन गृहमंत्री महोदय आलेले आहेत, जवळपास मला 6 महिने झाले. 5-6 महिन्यामध्ये फक्त एक शक्ती कायद्या संदर्भातली बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सुद्धा एक कुठलाही विषय जर चर्चेला आम्ही घेतला त्याच्यामध्ये एकमत होत नाही आणि मग चला हे पुढच्या बैठकीला आपण घेऊयात असं म्हणून तो विषय तसाच लांबणीवरती टाकला जातो. थोडक्यात आपण म्हणजे श्वेताजी, आपण जे म्हणताय किंवा तृप्ती देसाई जे म्हणतायत, शक्ती कायद्याच्या बोला बोला, क्षमा करा, बोला. शक्ती कायद्याच्या संदर्भात हे सरकार गांभीर्याने लक्ष घालत नाही आहे. या सरकारने फक्त शक्ती कायद्या संदर्भात घोषणा केलेली आहे, परंतु हा शक्ती कायदा जर आपण महाराष्ट्रामध्ये आणला तर सगळ्यात पहिले हा कायदा आपल्याच मंचांवरती लागू करावा लागेल ही भीती सरकारच्या मनात असल्यामुळे जाणीवपूर्वक महाविकास आघाडीचं सरकार हे शक्ती कायदा महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर लागू नये याच्यासाठी प्रयत्न करत आहे. म्हणजे आपण आणि तृप्ती देसाई जे म्हणताय ते याच उदाहरणांवरून दिसून येत आहे की किती उदासीनता आहे. महिलांच्या सुरक्षिततेविषयी आपण बोलतो फक्त आणि काही बैठका घेतो, त्यामध्ये चर्चा करतो, पण मूळ ऍक्शन जी व्हायला पाहिजे ती कुठेच आपल्याला कुठल्याच गोष्टींमध्ये दिसत नाही. तृप्तीजी, पोलीस कुमक वाढवली पाहिजे किंवा एक विशेष पथक तयार केलं पाहिजे, घटना होते त्यानंतर तिचा तपास होतो, मग फास्ट ट्रॅक मध्ये ती केस टाकायची. या सगळ्या आधी अजून सुद्धा महाराष्ट्रातला काही भाग असा आहे जिथे महिला सुरक्षित नाहीत, त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत आणि विकृती मुळात वाढत चालली आहे, असं सुद्धा वाटतं आपल्याला जेव्हा आपण महाराष्ट्रभरात फिरता? निश्चितच. आपण जर कालची साकीनाक्याची घटना बघितली तर बलात्कार करून गुप्तांगामध्ये जखमा करण्यात आलेल्या होत्या. ही एक राक्षसी प्रवृत्ती आहे. ही मानसिकता बदलण्याचं सरकारचं काम आहे. फक्त बेटी बचाव बेटी पढाव म्हणून चालणार नाही, तर त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. तळागाळापर्यंत सरकारच्या योजना पोहोचवणं, महिला कशा सुरक्षित आहेत, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, स्त्री पुरुष समानता कशी आली पाहिजे, यासाठी सरकार काहीच करत नाही. आणि आपण जर पाहिलं तर आता हे बलात्काराची जी काही प्रकरणं येत आहेत त्याच्यामध्ये अनेक महिला ज्या आहेत, म्हणजे आपल्याकडे जे आकडे येतात ते गुन्हे दाखल झालेले येतात. ग्रामीण भागामध्ये जर परिस्थिती आपण पाहिली तर अनेक वेळेला जे काही लोकल राजकारण असतं तिथे बैठका बसून अनेक वेळेला ती प्रकरणं दाबली जातात. बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये 2-3 मुली आहेत, मग या मुलीचं बाहेर कळलं तर आपल्या 2 मुलींची इतर मुलींची लग्न होणार नाहीत. अशा पद्धतीनं ती प्रकरणं काही ना काही कारणाने दाबली जातात, ती तर समोर येतच नाहीत. मग महिला ज्या आहेत त्या खंबीरपणे आवाज उठवण्यासाठी पुढे आल्या पाहिजेत. यासाठी सरकारने कुठली यंत्रणा केलेली आहे? कुठलीच नाही. आपण जर पाहिलं तर तलाट्यांवर गुन्हे दाखल होतात, कुठे सरपंचांवर गुन्हे दाखल होतात, म्हणजे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्ती ज्या आहेत त्या असे गुन्हे करतात. मग सरकारने मध्यंतरी सांगितलं होमगार्ड नेमायचे, निधी नाही. वा रे वा, सगळ्याला निधी आहे आणि महिलांसाठी होमगार्ड त्याच्यासाठी तुम्हाला निधी नाही?
बरोबर. म्हणजे हे किती खेदजनक आहे. आणि म्हणजे फक्त तृप्तीजी, तुम्ही, मी किंवा श्वेता महाले आपण चर्चा करत नाही आहोत किंवा आपला महाराष्ट्र ही चर्चा बघत नाही, आपण सरकारच्या प्रतिनिधींशी सुद्धा संवाद साधायचा प्रयत्न करतोय. त्यांच्याकडनं त्यांच्यावर झालेल्या आरोपांचं काय त्यांच्याकडे समर्थन आहे किंवा स्पष्टीकरण आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. एक छोटासा ब्रेक घेऊया. खरं तर या ब्रेकच्या आधी आपण आतापर्यंत जी चर्चा करत होतो त्यामध्ये मुद्दा हाच महत्वाचा आहे की महिलांच्या पाठी सक्षमपणे उभं राहण्याकरता, त्यांना मार्गदर्शन करण्याकरता, त्यांना गुन्हा घडत असेल, त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्याविषयी बोलण्याकरता राज्य महिला आयोग हवा आहे आणि त्याचा अध्यक्ष हवा आहे, पण तेच होताना दिसत नाही. एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोक. आयोग पोरकाच या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. राज्य महिला आयोगाला गेली दीड वर्षाहून अधिक काळ अध्यक्षच नाहीये, याविषयी आपण बोलतो आहोत. श्वेता महाले भाजपच्या आमदार आणि शक्ती कायदा गठीत करण्यासाठीची जी समिती आहे तर त्यामधल्या एक सदस्य सुद्धा आहेत श्वेताजी, ज्यांच्याशी आपण बोलतो, आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आपल्यासोबत आहेत. तुम्हा दोघींना माझा हाच प्रश्न आहे आता या सेगमेंटमध्ये. श्वेताजी, पहिले मी आपल्याला विचारीन की मुळात राज्य महिला आयोगाचं महत्त्व आणि राज्य महिला आयोग ऍक्टिव्ह असणं याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? हे बघा, राज्य महिला आयोगाला काही उद्दिष्ट आहेत. हे एक वैधानिक मंडळ आपण स्थापन केलेलं आहे आणि याचे जे मेन उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये महिलांची समाजामधील स्थिती आणि प्रतिष्ठा सुधारणे, महिलांची मानहानी करणाऱ्या प्रथांचा शोध घेणे, त्याचा योग्य प्रतिबंधात्मक उपाय सुचवणे, महिलांवर परिणाम करणाऱ्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे, महिलांची समाजामधील स्थिती प्रतिष्ठा यामध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा या संदर्भात काम करण्यासाठी सरकार म्हणून सरकार, आयोग आणि सोबतच ज्या काही एनजीओज आहेत त्या एनजीओला हाताशी धरून अशा कार्यशाळा महिलांसाठी आयोजित करणे, महिलांना साक्षरता महिलांमध्ये निर्माण करणे, कायद्यांचं नॉलेज महिलांना देणे, हे एकंदरीत हे सगळे काम महिला आयोगाच्या अंतर्गत होणं अपेक्षित आहे. सरकार आणि महिलांची सुरक्षा यांच्यातला दुवा म्हणून महिला आयोग हा काम करतो. आणि आपण आता पाहतोय फास्ट ट्रॅक मध्ये गेल्या वर्षभरापासून ज्या केसेस आहेत त्या पडून आहेत. शक्ती कायद्या संदर्भात अंमलबजावणी करून सभागृहामध्ये याची घोषणा करून दीड वर्ष लोटून गेले तरी सुद्धा शक्ती कायदा अद्यापपर्यंत अंमलात आलेला नाहीये. म्हणजे आपण शक्ती कायदाच नाही तर एकंदरीत सगळ्याच विषयात जर का पाहिलं तर सरकार म्हणून कुठलंही धोरण यांनी महिलांच्या शिक्षणासाठी, महिलांना साक्षर करण्यासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी राबवलेलं दिसत नाही किंवा ती प्राथमिकता सरकारची दिसत नाही. श्वेताजी, मी तृप्तीजींना सुद्धा हाच प्रश्न विचारते. तृप्तीजी, हा मुद्दा मी यासाठी उपस्थित केला कारण फक्त आत्ताच नव्हे, या आधी सुद्धा अनेकदा असं बघायला मिळालंय की एक वर्ष 6 महिने राज्य महिला आयोगाला अध्यक्ष नाही, याच्याकडेच कुणाचं लक्ष जात नाही. आपण जर पाहिलं तर अनेक वेळेला ही मागणी झालेली आहे आणि दुर्दैव असं आहे की महिला बाल कल्याण मंत्री ज्या आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांना पत्र द्यावं लागतं की महिला आयोगाचा अध्यक्ष नेमा, आणि त्यांचं ऐकलंही जात नाही, ते नेमलंही जात नाही. मगाशी जेव्हा म्हटलं की महिला आयोगाचं अध्यक्षपद का असलं पाहिजे, आज आमच्यासारख्या अनेक संघटना काम करतायत, श्वेताताई आमदार आहेत, महिला काम करतायत, परंतु सरकारच्या मार्फत जी यंत्रणा राबवली जाते तर ती महिला आयोगाच्या माध्यमातून राबवली जाते. जर महाराष्ट्राचं अध्यक्षपदच कुठल्या महिलेकडे नसेल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला आयोगाच्या काही अध्यक्ष सदस्य असतात, पोलीस स्टेशनला मदत करणाऱ्या असतात, तर ती यंत्रणाच सध्या कार्यरत नाहीये कारण त्यांना आदेश देणारं कोणीही नाहीये. आणि मग ग्रामीण भागामध्ये महिला सक्षम करण्यासाठी, महिला सबलीकरण करण्यासाठी, महिलांना साक्षर करण्यासाठी ही जी काही टीम काम करत असते त्याच्यासाठी जर नेतृत्वच दिलं गेलं नाही तर महिलांचा विकास होणार कसा? आपण जर पाहिलं तर मध्यंतरी बीडची प्रकरणं आली, बलात्काराच्या केसेस होत आहेत, अत्याचार होतोय, परंतु गर्भाच्या पिशव्या सुद्धा काढल्या जात आहेत महिलांच्या खोटी कारणं सांगून. याच्यावर लक्ष कुणाचं आहे का? आणि मग समिती स्थापन केली जाते. कसल्या समित्या स्थापन करता? काहीतरी त्याच्यात निर्णय घ्या की जेणेकरून असं कुठं होणार नाही. समिती पावलं उचलण्याची गरज आहे जी उचलली जात नाहीत. श्वेताजी आणि तृप्तीजी, आपल्या दोघांचेही आभार. आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात.
अर्थात हा कार्यक्रम याच करता होता की खरं तर खूप उशीर झालेला आहे। या कार्यक्रमाचा शेवट करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे आवाहन आहे। न्यूज 18 लोकमतचे कार्यक्रम आपण बघता, आयोग पोरकाच हा कार्यक्रम सुद्धा आपण बघाल अशी खात्री आहे। आज अख्ख्या महाराष्ट्रातल्या महिलांचे डोळे उद्धव साहेब आपल्याकडे लागून राहिलेले आहेत। मुख्यमंत्री म्हणजे जनतेचा मायबाप आणि त्या मायबापाला महिला आता आवाहन करतायत की उशीर झालाय पण का होईना, राज्य महिला आयोगाला अध्यक्ष द्या, महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या बाजूने कोणीतरी उभं आहे याची खात्री आम्हाला पटू द्या। कार्यक्रमात इथेच थांबतो, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।